छोटंसं स्किट आयोजन करत आहोत। आमचा ग्रुप नंबर आहे 1, ग्रुपचं नाव आहे लोटस। तर इथे वर्गात टीचर आणि विद्यार्थी असं हे नाटक असणार आहे। ओके, तर सुरू सगळेजण रेडी? तर हे सगळेजण विद्यार्थी आहेत आणि मी टीचर। तर टीचर उपक्रमाबद्दल इंट्रोडक्शन देतात। तर मुलांनो काल आपण सजीव आणि निर्जीव हा घटक पाहिला होता EVS 1 मध्ये। ओके, आणि सजीव आणि निर्जीव यामधला फरक आपण बघितला। तर सजीव आणि निर्जीव यामध्ये मोठा फरक आहे भावना। निर्जीव वस्तूंना भावना नसतात, सजीव लोकांना भावना असतात। तर ह्याबद्दल या भावना कोणकोणत्या आहेत, त्या भावना आपल्या मनात कसे निर्माण होतात आणि त्याचा आपल्या मनावर शरीरावर कसा परिणाम होतो हे आपण आज या नाटिकेमधून बघूया। ओके, तर काल कुणाचा वाढदिवस होता? तुझा वाढदिवस होता ना? बाई माझा काल वाढदिवस होता। कसं वाटलं? मला इतका आनंद झाला, इतका आनंद। तुम्ही तिथे लिहून ठेवला होता ना माझा वाढदिवस 27 तारखेला। मी तिची पाहायचो केव्हा येते 27 तारीख, पाहायचो केव्हा येते 27 तारीख, आणि इतका आनंद व्हायचा मनामध्ये, खूप आनंद व्हायचा। पण ती 27 तारीख काल होती। हे माझे विद्यार्थी मित्र यांना मी चॉकलेट दिली ना तुम्हाला सर्वांना। माझ्या वडिलांनी काल माझ्यासाठी केक, घरामध्ये डेकोरेशन, एकदम आनंदी वातावरण। मी खूप आनंदी होतो। मी गाणं पण म्हटलं, केक कापला आणि फिरायला पण गेलो होतो। गाणं असं म्हटलं, या बाळांनो या रे या, लवकर सारे बरोबर या बाळांनो या रे या, लवकर सारे बरोबर या, माझ्या वाढदिवसाला या, माझ्या वाढदिवसाला या, चॉकलेट घ्या रे चॉकलेट घ्या, चॉकलेट घ्या रे चॉकलेट घ्या, मजा करा रे मजा करा, मजा करा रे मजा करा, आज वाढदिवस आहे माझा, आज वाढदिवस आहे माझा। अरे वा, तर वाढदिवसाला तुला पण आनंद झाला आणि वाढदिवसाला आलेल्या सगळ्यांना पण आनंद झाला ना? आपल्याला पण अजून कोणाला आनंद झाला? बोल बोल। नाही, गंमतच झाली। काय झालं? माझे बाबा ना कामावरनं घरी लवकर आले आणि माझ्या बाबांकडे ऍक्टिवा आहे आणि मला त्यांच्या ऍक्टिवावर बसून फिरायला जायला खूप आवडते। मग ते लवकर आले आणि मला म्हटले, चल तुला फिरायला जायचंय, आपण जाऊया। आणि त्यांनी मला छान फिरवलं आणि सगळ्यात मोठी गोष्ट अशी झाली की त्यांनी ना मला माझी आवडती वस्तू पण दिली खायला, मोमोज। अरे वा, मला खूप आनंद झाला। शनिवार असला ना आम्हाला खूप आनंद होतो, कारण की आनंदही शनिवार असतो, अभ्यास नसतो आणि रविवारी सुट्टी असते। जेव्हा सुट्टी असते तेव्हा मला खूप आनंद होतो। आपने मेरा हैंडराइटिंग अप्रिशिएट करने का साथ दिया था ना, तो मैं मेरे मम्मी को और मेरे फ्रेंड्स को भी दिखाया, बहुत अच्छा लगा। थैंक यू। तर हे बघा, आनंद ही भावना अशी असते, एक जण आनंदी झाला की सगळे जण आनंदी होतात। का बरं असं होतं? कारण जेव्हा आपल्या मनात आनंद निर्माण होतो तेव्हा आपल्या शरीरामध्ये डोपामाइन नावाचं एक हार्मोन निर्माण होतं आणि त्यामुळे आपल्याला सगळ्यांना एकदम आनंदी वाटतं आणि त्याचा खूप चांगला परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होत असतो। म्हणून आपण नेहमी आनंदी राहायचा प्रयत्न करायला पाहिजे। ओके, आणि ही एक सकारात्मक भावना आहे। आनंदाबद्दल गाणं बोला। When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, clap your hands. When you're happy and you know it, and you really want to show it. When you're happy and you know it, clap your hands. सगळ्यांनी टाळ्या वाजवा। तर आपण एक भावना बघितली, आनंद। आता तुम्हाला कुणाला कधी आनंद न वाटता कधी त्याची अपोजिट भावना कधी वाटलं का? विरुद्ध असं कधी वाटलं का? काय झालं? बोल का गं, काय झालं? हा, घेतलंच नाही का बरं घेतलं नाही? बरं नव्हतं। बरं नसलं तर कसं घेणार ना? पण तू वाईट वाटून घेऊ नको, असं दुःखी होऊ नको, तू असंच प्रयत्न करत राहा, पुढच्या वर्षी पहिला नंबर तुझाच येणार, हो का? आता आज दुःखी व्हायचं नाही। ओके, हस बघू, हस। व्हेरी नाईस। अजून कुणाला असं दुःख वाटतं? काय झालं? काय झालं ग?
रडू नको रडू नको. काय झालं सांग सांग, काय झालं? त्याच्यामुळे मला एवढं दिसत झालं की मला कशातच लक्ष लागतं. आता मी काय नको नको तू असं रडू नको. तू अशी रडली ना तुझा भाऊ हे बघ जिथे पण असेल ना तो पण दुःखी होईल. तू रडायचं नाही. ओके तू आनंदी राहायचं. तू आनंदी राहिला ना तुझा भाऊ वरून तुला बघेल आणि तो पण आनंदी. ओके हाच बघू आता. गुड गर्ल गुड गर्ल. अशी कुणाची भावना झाली का दुःखी भावना? काय झालं काय झालं? रडू नको काय झालं सांग सांग. हमारे पिताजी जो है बहुत गरीब है, शिक्षित नहीं मैडम, तो हमारा बच्चे कभी नहीं मनाते हैं। बगल में राम काका उससे पड़ोसी में कहें सबके बच्चे जो है उसके तमाम प्रकार के खिलौने बेचता है, खिलौने देते हैं। हमको कभी गिफ्ट नहीं है, इसलिए हमको बहुत तकलीफ आता है। तो हमारा भी कभी बर्थडे मना हमको भी ऐसे एहसास होता है। लेकिन तुम्हें सोचना चाहिए तुम्हारे डैडी को नहीं होता है तो नहीं है। कम से कम घुमाने के लिए जा सकते हैं, जब पैसे तो भी नहीं करते हैं। ठीक है लेकिन अगले साल तुम्हारा बर्थडे हमारे क्लास में बहुत अच्छे से करेंगे। ओके अभी रोना नहीं. ओके अभी एकदम आनंदी. ठीक है आता दुःखी बद्दल काय गाणं आहे? दुखी इतने हैं कि हम अपने गाने से हम लोग जो है अपना संतुष्टि ले लेते हैं कि है राही मनवा दुखी चौका क्यों सताती है, नहीं जाना है। राही मनवा दुखी चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है, दुख तो अपना साथी है। सुख तो एक है ढलती छाँव आती जाती है, दुख तो अपना साथी है, दुख तो अपना साथी है। समजलं ना? दुःखी नाही व्हायचं. ओके व्हेरी बरं. आता आपण दोन भावना बघितले आनंदी आणि दुःखी. ह्याच्या व्यतिरिक्त कधी तुम्हाला असं भावना काय झालं काय झालं काय झालं? तिथे खूप भीती वाटते. घाबरायचं नाही असं घाबरायचं नाही. नाही गेला अंधाऱ्या खोलीमध्ये मला खूप भीती वाटते. जवळ राहते पाठवू नका. नाही घाबरायचं नाही. ओके घाबरायचं नाही. युअर अ ब्रेव्ह गर्ल. ओके स्ट्रॉंग राहणार. येस तुम्ही सांगितलं ना मला समजलं. बाई मला पण बोलायचं. काय झालं काल काय झालं माहितीये काय का? झालं? माझ्या आईवडिलांनी मला नेलं पिक्चर बघायला. हा. आणि तो पिक्चर होता भूताचा. भूताचा. भूताचा पिक्चर बघताना मला इतकी भीती वाटली. घरी आल्यानंतर मला आवाज येऊ लागले. कानामध्ये बापरे मी इतकी घाबरली ना मॅडम. काय तुझ्या मनाचे खेळ आहेत ते सगळं काढून टाक. भूताला तुझ्या मनातलं काढून टाक. मग तुला कोणताही आवाज येणार नाही. ठीक आहे आता बघा तुम्ही कोणी भूताला बघितले का कधी? आजोबांनी बघितलं. पण तुझ्या आजोबाला बघताना तू बघितलंस का? नाही. म्हणजे भूत नसतात. तुम्ही कोणी बघितले का भूत? नाही भूत नसतात. ठीक आहे नाही पिक्चर बघितला तरी घाबरायचं. ठीक आहे टीचर काय झालं काय झालं? जोर से बारिश होती, आवाज आता है, आपको मालूम है ना? हाँ, हाँ, हाँ. आवाज सुन के भी मेरे को बहुत डर लगता है. नहीं इसमें डरने की क्या जरूरत है? नहीं बारिश तो एंजॉय करने की चीज होती है. हम लोग बारिश में खेलते हैं गाना गाते हैं ना कितनी मजा आती है. डरने का नहीं. ओके नेक्स्ट टाइम जब भी बारिश आएगा डरने का नहीं. ओके हम लोग सब मिलके खेलेंगे बारिश में. ओके तर ये कर गया जो डर गया वो मर गया. ये कर गया जो डर गया वो मर गया. बच्चा हंसे खेल में बड़ी गजब की कर गया. ये कर गया जो डर गया वो मर गया. तर ही भावना होती भीतीची. जेव्हा आपल्याला भीती वाटते तेव्हा आपल्या शरीरामध्ये ॲड्रेनालिन नावाचा हार्मोन सिक्रेट होतो आणि त्याच्यामुळे आपल्या शरीरावर मनावर वाईट परिणाम होतो. म्हणून आपण कधीही घाबरायचं नाही. ओके सगळे आपण ब्रेव्ह वी आर व्हेरी ब्रेव्ह गर्ल्स अँड ब्रेव्ह बॉयज. तर घाबरायचं नाही. ओके आता काय झालंय याला? हा कशाला फेऱ्या मारतो? गुस्से में काय झालं? काय झालं काय झालं? का रागाला? सांग का रागाला? सांग तू नाही सांगितलं तर आम्हाला कळणार कसं? सांग काय झालं? सांग बाबांनी काल मला ओरडलं का? म्हणून मी रागत आहे. का?
मॅडम काल आपला स्पोर्ट्स होता ना, होता की नाही? हो. पहिला आला की नाही? आणि वन लेग मध्ये पण पहिला आला की नाही? आणि रिले मध्ये पण पहिला आला ना? चॅम्पियन आहेस तू, पहिलाच येणार. काय झालं मग? मी घरी गेलो, हा. मी बाबाला सांगितलं आणि फर्स्ट आलो रनिंग मध्ये. हा. तर बाबा काय बोलले, काय बोलले? फक्त तू खेळ मध्ये फर्स्ट येतोस आणि अभ्यास मध्ये काय करत नाही. अच्छा, ओरडले. असे बोलले का? आणि मी रागात आहे. पण प्रभाकर, तू एकदा विचार करून बघ. तू रिले मध्ये, रनिंग मध्ये, सगळ्यामध्ये प्राइज घेऊन गेलास आणि अभ्यासात का मागे राहतो मग? तुझ्या वडिलांना काय बोलायचं होतं नक्की? जर तू अभ्यासात पण असा पहिला नंबर काढशील तर त्यांना किती आनंद होईल, हो की नाही? त्यांना हे म्हणायचं होतं, तू त्यांचा अर्थ समजून घे. असं तू दुरार्थ घेऊन असं राग मनात धरलं तर काय फायदा आहे ना? राग काढून टाक डोक्यातनं, पहिल्यांदा काढून टाक. काढलास की नाही? ओके, तर पुढच्या वर्षी पहिला नंबर अभ्यासामध्ये पण. ओके, व्हेरी गुड. बाई मला पण राग आलाय. कशाने? ताईचा राग आलाय मला. का बरं? काल ताई तासनभर मोबाईल बोलत होती, पण मला खेळायला मोबाईल दिलाय ना हातात. हो का? पण मला तिचा फार राग आलाय. नाही, तू जरा विचार कर. आता आपण तुम्ही लहान मुलं आहेत, तुम्हाला मोबाईलची गरज नाहीये, पण ताईला प्रोजेक्ट वर्क मध्ये वगैरे तिला मोबाईल लागतं, म्हणून तिला ताई मोबाईल बघते, हो की नाही? तू पण जेव्हा मोठा होशील तुला पण मोबाईल भेटेल, हो की नाही? मग रागवायचं नाही. आपण कधी पण कोणती जर घटना घडली तर ते का होते तर समजून घ्यायचा प्रयत्न करायचा आणि त्याच्यातनं पॉझिटिव्ह सकारात्मक दिशेने आपला विचार करायला पाहिजे. पण असं राग दुःख वगैरे मनात भरायचं नसतं. कारण माहितीये, राग येतो तेव्हा आपल्यामध्ये स्ट्रेस हार्मोन रिलीज होतात आणि त्याचा देखील आपल्या शरीरावर वाईट परिणाम होतो. ती एक नकारात्मक भावना आहे, म्हणून कधी पण राग आणायचा नाही. राग आला तर रागावर कंट्रोल करायचं, नियंत्रण करायचं. कसं करू शकतो आपण? नंबर बोलायचे 1 ते 10 आणि 10 ते 1. नाहीतर आपण ध्यान करायचं, आनापाना. लास्ट टाइम शिकवलं ना आपण, आनापाना करायचं, हो की नाही? आणि नाहीतर अजून काय मार्ग आहेत राग कंट्रोल करायचं? कोणी शेअर करेल? बोला. मेडिटेशन करायचं आणि रागावर कंट्रोल करायचं. ओके ओके, व्हेरी गुड. काय झालं? खूप मुलं आहेत, भरपूर मुलं आहेत, परंतु फक्त त्या गणेशचं कौतुक केलं जातं. असं का बरं? ओके, का कौतुक केलं जातं? का बरं? कारण आपण त्याच्याकडनं काहीतरी शिकून घ्यायचं. असं आपण द्वेष नाही करायचा, राग नाही करायचा. आपण असा सकारात्मक विचार करायला पाहिजे की बाई सारखं त्याच मुलाचं का कौतुक करतं? कारण त्याच्यामध्ये काहीतरी आपल्याला शिकण्यासारखं भेटेल. तो कसा वागतो, कसा बोलतो, कसा अभ्यास करतो, ते आपण त्याला ऑब्झर्व करून, निरीक्षण करून ते तुम्ही शिकाल, म्हणून बाई असं करते. ओके, याच्या आधी तू गणेश कसा बोलतो, कसा अभ्यास करतो हे लक्ष देऊन बघ आणि मग गणेशच्या क्वालिटीज तुझ्यामध्ये येऊ दे. मग बघ बाई तुझी पण कौतुक करेल, त्याच्यापेक्षा जास्ती कौतुक करेल. ओके, बाई आपण एक गाणं बोलूया का ह्याच्यावर? बोला. औषध काय, कानावरच्या मुक्यांचं मन तरी काय, नाकावरच्या रागाला औषध काय, कानावरच्या मुक्यांचं मन तरी काय. व्हेरी नाईस. हे बघ, गाणी देखील आपल्याला शिकवतात ना. कधी पण आपण कोणतीही वस्तू ऐकतो करतो तेव्हा त्याच्यातनं आपल्याला काय शिकायला भेटतं याच्यावर आपण फोकस घेतलं ना तर आपल्याला भरपूर शिकायला भेटेल. आता आपण भावनांबद्दल बघितलं, दुःख, सुख आणि भय आणि राग. ओके, तर सकारात्मक आहेत, नकारात्मक आहेत, पण ह्या भावना आहेत. या भावना म्हणजे मी नाही की, कारण या भावना म्हणजे तुम्ही नाही. या मग मी म्हणजे काय? तर मी ही परमेश्वराची एक निर्मिती आहे आणि तुम्ही सगळे देखील परमेश्वराची निर्मिती आहे. म्हणून जसं आपल्याला निसर्गामध्ये फुलं, नदी, फळं आढळतात तसे आपण सगळे एक आहोत. म्हणून आपण नेहमी एकमेकांबद्दल आदराची भावना ठेवायला पाहिजे, एकमेकांना सहाय्य करून एकमेकांना प्रगतीपथावर न्यायला पाहिजे. पटतं तुम्हाला माझं बोलणं? मग आपण त्या परमेश्वराची आता प्रार्थना करूया. ओके, सगळ्यांनी डोळे बंद करा. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते पे हमसे
गट क्रमांक 2 अजिंक्य सादर करीत आहेत तणावमुक्त जीवन. आमचा घटक होता वैयक्तिक जबाबदाऱ्या आणि त्यातला विषय आहे तणाव दूर करणे, तणाव ओळखून घेणे. हरी 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 चिंता वाढवी तणाव भारी. हरी 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 चिंता वाढवी तणाव भारी. आरोग्याला दंश करी, अहो आरोग्याला दंश करी. फुकट जाईव जीवनाची वारी, फुकट जाईव जीवनाची वारी. आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला घेऊन जाणार आहोत आमच्या छोट्याशा नाटिकेत आनंदाची शाळा, तणावमुक्त शाळा. अजिंक्य गट सादर करीत आहे आनंदाची शाळा, तणावमुक्त शाळा. विद्यार्थ्यांनो काय करतात? सगळे छान छान. अरे संध्या, काय झालं तुला? संध्या, काय सांगू बाई, गृहपाठ, परीक्षा, प्रोजेक्ट, तानच ताण झालाय. काय करू मी? किती अभ्यास करू मी? हो 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 संध्या, इतका तणाव घ्यायचा नाही. आपल्याला शाळेत आल्यानंतर अभ्यास करायचा असतो. पण ठीक आहे, इतका तणाव जर आला असेल तर आपल्याला त्याच्यावर काहीतरी उपाय आहेत आणि ते उपाय आपण शिकले पाहिजे. पण बाई, इंग्रजी पण मिस करू, गणित पण मिस करू, विज्ञान पण मिस करू, मी काय काय करू? माझ्या या डोक्यात काहीच जात नाहीये. मॅडम, त्याच्या डोक्यातनं दगड आहेत म्हणून त्याला काहीच कळत नाही, असं म्हणायचं नाही. सगळेच हुशार आहेत माझे विद्यार्थी आणि माझी संध्या पण अभ्यास करणार आहे. बरं संध्या, आपल्याला याच्यावर एक उपाय आहे. काय आहे? तुझी मैत्रीण मी नाही याच्यावरती काय करते, मी योगा पण करते, मी आनापाना पण करते आणि आम्ही गाणे आणि डान्स पण करतो. बघ, ऐकली ना तुझ्या मैत्रिणीने तुला छान काळजी करू नको, बाई जी सांगते आपण ऐकूया. चालेल, आपण नक्की करूया. आपल्याला संध्याला तणाव आलेला आहे आणि संध्याकडे तणाव असल्यामुळे आपण आता प्रथम योगा टीचरांच्या वर्गात जाऊ आणि योगा टीचरांकडे जायचं आहे आणि त्या काही थोडं मार्गदर्शन देणार आहे संध्या. चला बाळांनो, चला उठा उठा सगळेजण. तणाव दूर करूया रे, 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 तणाव दूर करूया रे. आनंदाने गाऊया रे, 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 आनंदाने गाऊया रे. योग करून पाहूया रे, 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 योग करून पाहूया रे. मन होईल आनंदी रे, 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 मन होईल आनंदी रे. बरं बाळांनो, आज आपल्याकडे मेघनाताई आलेल्या आहेत आणि ते तुम्हाला योग शिकवणार आहे. पाहूया, या मेघनाताई या आमच्याकडे. नमस्ते. नमस्ते बाई. सगळ्यांनी बसून घ्या बरं खाली छानपैकी. आज आपण योगा शिकणार आहोत. योग म्हणजे मन आणि शरीर या दोघांचं एकत्रित मिलन आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराला अनेक फायदे मिळतात. अनेक योग आहेत, परंतु त्यातले काही महत्वाचे योग आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. याच्यातला सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे प्राणायाम. आता या प्राणायामामध्ये सुद्धा 3-4 प्रकार आहेत, पण त्यातला एक प्रकार आज आपण शिकणार आहोत आणि त्या प्राणायामाचा नाव आहे अनुलोम विलोम. त्या अनुलोम विलोम मध्ये आपल्याला राईट
आणि लेफ्ट नोस्ट्रिल आहे त्याच्यातून श्वास घ्यायचा आहे आणि दुसऱ्यातून सोडायचा. जसं राईट मधून घ्यायचा आणि दुसऱ्यातून सोडायचा. याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट अशी आहे त्याला कुंभक म्हणतात. ही जी लेफ्ट नाडी आहे तिला चंद्र नाडी म्हणतात आणि राईट जी आहे तिला सूर्य नाडी म्हणतात. तर चंद्र नाडीने श्वास घेतल्यानंतर आपल्याला कुंभक लावायचा असतो. म्हणजे तो श्वास थोडा वेळ तिथे होल्ड करून ठेवायचा आणि हा होल्ड तुम्ही जास्तीत जास्त जेवढा घ्याल तेवढाच तुमच्या शरीराला ऑक्सिजनचा पुरवठा व्यवस्थितपणे मिळेल. त्याच्यानंतर सोडल्यानंतर सुद्धा जेव्हा तुम्ही दुसरा श्वास सोडता राईटने घेतल्यानंतर लेफ्टने सोडता तर सोडल्यानंतर सुद्धा तुम्हाला कुंभक लावता आला पाहिजे. आणि त्यावेळी तुम्हाला कार्बन डायऑक्साईडची सुद्धा जरुरी असते आणि तोही सगळ्या शरीराला गेला पाहिजे. आणि त्यासाठी जर त्याला तुम्हाला छान प्रकारे कुंभक लावता आलं तर तुमचे अनेक विकार दूर होतील. तर आज आपण त्याचं प्रात्यक्षिक करून बघणार आहोत. तर मुलांनो सगळ्यात पहिल्यांदा आपला राईट हँड घ्या आणि त्याचं मधलं बोट घेऊन आपली राईट नोस्ट्रिल आहे ती तुम्ही बंद करायची आहे आणि लेफ्टने आपल्याला श्वास घ्यायचा आहे. मी जेव्हा हात वर करेन तेव्हा घेतलेला श्वास असाच होल्ड करून ठेवायचा आहे. आता अंगठ्याने दुसरा आपल्याला नोस्ट्रिल बंद करायची आहे आणि आपण होल्ड केलेला श्वास हळूहळू हळूहळू आपल्याला रिलीज करायचा आहे. रिलीज केल्यानंतर आता पुन्हा आपल्याला कुंभक लावायचा आहे. तुमच्या पोटाची स्थिती बघा. त्यामुळे आता आपलं सगळी हवा आपली बाहेर गेल्यामुळे पोट आत गेलं पाहिजे. श्वास घ्यायचा आहे. होल्ड श्वास घ्यायचा आहे. होल्ड करायचा आहे. सोडल्यानंतर पुन्हा होल्ड. तर मुलांनो एकदा आपण मी तुम्हाला सूचना देते. डोळे सगळ्यांनी बंद करा आणि माझ्याबरोबर हे करायचं. 1 2 3. पहिल्यांदा तुम्हाला राईट नोस्ट्रिल बंद करायची आणि लेफ्टने श्वास घ्या. होल्ड रिलीज. होल्ड रिलीजला पण होल्डा. रिलीज केलेल्या नोस्ट्रिलनेच पुन्हा आता आपल्याला ब्रीथ घ्यायचं आहे. होल्ड पुन्हा रिलॅक्स. कधी असं ट्रेसचा प्रकार आला आपल्याला खूप असं अस्वस्थ वाटलं तर हे करू नका. याच्यामध्ये सुद्धा चंद्रनाडीनेच तुम्ही श्वास घ्यायचा. जेव्हा खूप मोठ्या प्रमाणात आपल्याला ट्रेस होतो तेव्हा चंद्रनाडीने श्वास घ्यायचा. चंद्रनाडीने रिलीज करायचा. होल्ड मात्र करायला तुम्ही शिकला खूप रिलॅक्स आहे. आता बसल्या बसल्या 2 मिनिटात आपल्याला खूप बरं. तर प्राणायामानंतर आपण अनेक आसन शिकतो आणि त्यातला स्ट्रेसमुक्त करणारा दुसरा आसन आहे ताडासन. त्या ताडासनासाठी आपण सगळ्यांनी कृपया उभं राहून शाबास. आता आपल्याला राईट लेग आहे तो लेफ्ट लेगला टच करायचा आहे आणि लेग टच करत असतानाच आपल्याला ब्रीथ इन करायचं आहे आणि हात जेव्हा आपण जॉईन करू तेव्हा आपल्याला तो होल्ड करायचा. जसं होल्ड करायचं कुंभक लावायचं तसंच लावायचं आहे. मी तुम्हाला एकदा करून दाखवते त्याच्यानंतर आपण सुरू करूया. मी एकच राईटच लेग करून दाखवणार आहे नंतर तुम्ही दोन्ही लेग करायचं. रिलीज. असं आता दुसऱ्या लेगने पण करायचं. आपण सगळ्यांनी आता एकत्र करूया. 1 2 3 स्टार्ट. ब्रीथ इन
out. Hold. Breathe in, left leg. Breathe out. Hold. बस. सगळ्यांनी सुंदर केलेलं आहे. बरं वाटलं का मला? हो, मला तर खूप बरं वाटलंय. हो, माझं कान खूपच कमी झालं. असं रोज करायचंय तुम्हाला. एक दिवस करून असं होत नाही. तुम्ही त्यासाठी थोडासा वेळ काढा आणि त्याप्रमाणे करा. रोज आपण वेगवेगळे सुद्धा योगासन नंतर आपण शिकणार आहोत. धन्यवाद मुलांना. चला आपण दोन करूया का? हो, चला दोन करूया. श्वासामध्ये शांती येऊ दे, श्वासामध्ये शांती येऊ दे, श्वासामध्ये शांती येऊ दे, श्वासामध्ये शांती येऊ दे. मनाच्या लहरी शांत होऊ दे, मनाच्या लहरी शांत होऊ दे, मनाच्या लहरी शांत होऊ दे, मनाच्या लहरी शांत होऊ दे. डोळे मिटता सुख उमलू दे, डोळे मिटता सुख उमलू दे, डोळे मिटता सुख उमलू दे, डोळे मिटता सुख उमलू दे. आजचा दिवस नव्या नव्या उमेदीने भरू दे, आजचा दिवस नव्या नव्या उमेदीने भरू दे. आजचा दिवस नव्या नव्या उमेदीने भरू दे, आजचा दिवस नव्या नव्या उमेदीने भरू दे. संध्या, तुला योगा केल्याने बरं वाटलं की नाही? बाई, मी काय सांगू, मला इतकं छान वाटतंय ना, मला खूपच छान वाटतंय. विद्यार्थ्याने तिला योगा केल्याने छान वाटते, पण त्याच्यापेक्षा आणखी प्रगती करायची असेल तर आपल्याला आणाबाणा पण शिकलं पाहिजे आणि ते आपण करतो. पण आज तुम्हाला आणाबाणा शिकवण्यासाठी आणखी एक टीचर होणार. हो का? हो, आणि ते छान छान सांगणार आहे. बोलूया आपण त्यांना. हो, नक्की. या ताई. नमस्कार स्टुडंट्स. नमस्कार. कसे आहात? सगळे मस्त आहात? मी मस्त आणि थोडीशी तणावामध्ये, अजून थोडंसं बाकी आहे. अजून थोडंसं हो बाकी आहे. हो. तणाव तणाव कसला तणाव? परीक्षेचा, अभ्यासाचा, प्रोजेक्टचा, कशाचा काय काय सांगू. अच्छा, परीक्षेचा तणाव म्हणजे नक्की काय? किती पाठांतर करू मी, किती हे विषय, किती हे शब्द कठीण. म्हणजे किती पाठ करू, लक्षात राहील की नाही, परीक्षेच्या वेळेला आठवेल की नाही. बरोबर ना? असं होतं ना. भीती वाटते, तणाव येतो, परीक्षेला जाऊ की नको त्याला पोटात गोळा येतो, ताप येतो. ताप येतो. ताप हा मनाचा ताप येतो. मला तर शाळेतच जावंच वाटत. मग आपण या गोष्टींना फेस करायचं की पळून जायचं? काय करायचं सांग? फेस करायचं. शिवाजी महाराज सर्व एकदम बरोबर, झाशीची राणी शिवाजी महाराज आपले कसं बनायचं, एकदम स्ट्रॉंग बनायचं मनाने. मन जिंकलं तर जग जिंकलं. तर आपण आता मनासाठी आपल्या भारतात पूर्वीपासून चालत आलेले ध्यानधारणा शिकणार आहोत. विपश्यना त्याचं नाव आहे. त्याची सुरुवात असते आनापाना. तुमच्यासाठी आनापाना आहे मुलांसाठी. ते शिकायचं आहे आपल्याला. हो. सगळ्यांना शिकायचं आहे. हो. चला मग पटकन खाली बसूया. छान बसायचं सगळ्यांनी. मांडी घालून बसायचंय. पाठ ताट, मान ताट. हा तुम्ही मला कम्फर्टेबल वाटेल कसं ठेवायचंय. डोळे बंद. आणि स्टुडंट्स, आपण श्वास घेत असतो, सगळ्यांना माहिती आहे. आपण श्वास घेत असतो, आपण श्वास सोडत असतो. त्या श्वासाला तुम्ही घ्यायचं नाही जबरदस्ती, खेचायचं नाही, सोडायचं नाही. फक्त श्वास आला गेला एवढं फक्त तुम्ही स्वतःला बघायचंय की जाणवतोय का श्वास. कुठे स्पर्श केला, आला कुठल्या नाकाने आला, उजव्या नाकाने आला की डाव्या नाकाने आला, गेला तर कुठल्या नाकाने गेला, कुठल्या साईडने गेला, उजव्या बाजूने गेला की डाव्या बाजूने गेला. हे सगळं तुम्ही प्रयत्न करा मनाच्या डोळ्याने बघायचं. विचार आले तर येऊ द्या, पण त्याला परत सांगा तुला नाकाकडे बघायचं आहे, विचाराकडे लक्ष द्यायचं नाहीये.
कुठे स्पर्श केला, कुठे आला, जाणवला? काही ना काही समजलं नसेल. नाही बाई, माझ्या मनात वेगवेगळे विचार येत होते. वेगळे विचार येत होते, बरोबर. मग आपण याची अजून प्रॅक्टिस करायची का? आज आपण सुरुवात केली. मी उद्या परत येऊ? हो चालेल. तुम्ही जॉईन करणार मला? आपण शिकणार अनापणा? आणि कोण कोण जीवनात यशस्वी होणार नक्की? तुमचे सगळे समस्या मनाच्या दूर होतील, भीती जाईल, तुम्हाला परीक्षेचे मार्क पण चांगले मिळायला लागतील, तुमचं कॉन्सन्ट्रेशन वाढेल आणि तुम्हाला तुमच्या भावना हँडल करायला शिकायला लागेल. उद्या मी नक्की परत येऊ ना? चला उद्या सगळ्यांनी मॅडम. बरोबर, थँक्यू, धन्यवाद. बाई नाही ते ना आमच्या घरी आमचे काका आहेत ना, ते इगतपुरीला गेले होते. त्या बाई म्हणत होत्या ना विपश्यना, तर ते विपश्यना करायला 10 दिवस गेले होते. त्यांच्या ऑफिसने ना त्यांना 10 दिवस सुट्टी दिली होती. मग आपल्याला पण सोय आहे का? हो हो, पण आपल्याला बाई येत आहेत ना दररोज. बाईचे खूप खूप धन्यवाद, कारण त्या आपल्याला शिकवणार आहेत दररोज. म्हणून आपण दररोज शिकायचं आहे, कळलं? आता आपण कुठे गेली तर गाण्याची मैत्री. नमस्ते मुलांनो. आत्ताच तुमच्या बाई मगाशी माझ्या कानात सांगून गेले, मॅडम आज वर्गामध्ये ना आनंदाचे गाणं होऊन गेलं पाहिजे. तर बोलूया आपण ते गाणं? हो नक्की करूया. चला 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 गाऊ चला, चला चला गाऊ चला आनंदाचे गाणे, 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 आनंदाचे गाणे गाऊ 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 आनंदाचे गाणे. फुलपाखरांचे पंख घेऊनी, फुलपाखरांचे पंख घेऊनी, फुलपाखरांचे पंख घेऊनी, फुलपाखरांचे पंख घेऊनी, उडू बागडू धुंद होऊनी, उडू बागडू धुंद होऊनी, उडू बागडू धुंद होऊनी, उडू बागडू धुंद होऊनी, वाऱ्या संगे वाऱ्या संगे वाऱ्या संगे नाचू चला छेडूयात राणे, वाऱ्या संगे नाचू चला छेडूयात राणे, आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे, आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे, आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे, आनंदाचे गाणे गाऊ आनंदाचे गाणे. खूप आनंद झाला. तणावाला देऊ राम राम, तणावाला देऊ राम राम, अभ्यास करू आनंदात, अभ्यास करू आनंदात, तणावाला देऊ राम राम, तणावाला देऊ राम राम, अभ्यास करू आनंदात, अभ्यास करू आनंदात. आमच्या गटाचं नाव आहे रोज गट, गट क्रमांक 3. आम्हाला मुद्दा मिळाला होता नाट्यसंबंध आणि त्यातला होता दबावाचं नियोजन कसं करायचं. त्याच्यावर आधारित आमचं छोटीशी नाटिका आहे. बघूया, सुरू करूया. व्यसनापेक्षा मैत्री बरी. अरे विनोद, आज तुम्हारा बर्थडे है? हाँ, मेरे यहाँ पर छुट्टी भी हो चुकी है और हमारे सब ग्रुप वाले हैं. चलो इनको लेके थोड़ा पार्टी तो दो, मुझे शुभेच्छा दो. अरे हैप्पी बर्थडे टू यू. हैप्पी बर्थडे. शुभकामना आ गया तरफ से. अरे आज आपको बहुत पार्टी दूंगा मैं. शाम को ऐसी पार्टी है क्या? सूखा सूखा है कि कुछ है बंदोबस्त? अरे दोस्त, मैं क्या बताऊँ, शाम को तो केक का अरेंजमेंट किया है, बहुत बड़ा पार्टी केक तो सबके बर्थडे में रहता है, दूसरा कुछ है क्या? अरे यार दोस्त, क्या चाहिए बोल तू मेरा दोस्त है. अरे भाई से पूछो क्या चाहिए.
भाई बताओ क्या चाहिए अपने अरे संजय भाई, आप अकेले के लिए क्यों खड़े हो? आप तो आ जाओ। अरे कुछ तो बताओ। हाँ, बर्थडे करेंगे यार, बहुत अच्छा हो, पार्टी करेंगे पार्टी। हाँ देखो पूछो, सब लोग आए पार्टी के लिए। अरे दिख नहीं रहा इतना बकवास काय के लिए पूछने वाली बात है, यहाँ खाने पीने का सब तैयारी है, खाली तुम्हारा साथ चाहिए। क्या चाहिए बोलो? ये देख भाई, तू ऐसा मत, अभी पिछली वाली पार्टी में तो तू मेरे साथ था, साथ ही नहीं। अरे पिया नहीं था तो कुछ तो किया था। मैं तो आपके साथ रहूंगा। अभी साथ में रहो, नहीं गिला तो सूखा ही सही। मैं तो बहुत अरे ये भाई, अरे अशोक इतनी क्या बातें कर रहा है, तो बोल रहे हैं मालूम नहीं होता। अरे पता ही नहीं होगा। अपनी बात है। मैं अशोक से बात करता हूँ, वो क्या बोलता है? अशोक भी अपना दोस्त है, जाओ। अरे अशोक भाई, अरे पार्टी की बात कर रहे हैं, क्या कर रहे हैं? ये बात पार्टी सही में है। एक भी आणि दोन भी बोलता है। हे बघ संजू, मी माझं मत सांगतो. मित्र आहे, मोस्ट वेलकम. आणि पहिल्यांदा वाढदिवसाचा खूप खूप सदिच्छा. पार्टी पण आहे ना, पार्टीशिपेट जायचं मी खाणार पार्टी करूया, सगळं करूया. पण माझी संजय बघ, मी मित्रांना मानतो, मित्रांना मी सोडणार नाही, आहे तसं ऍक्सेप्ट करणार. पण मी येणार नाही. नो स्मोकिंग, नो ड्रिंकिंग. आणि हे शेवटी तुझी इच्छा आहे, तुला दबावाला बळी पडायचं आहे. आम्ही घरी नाही सांगणार कोणाला. अरे घरी सांगितलं नाही म्हणून आपण वाईट गोष्टी करायच्या का? नाही, पार्टी तर आज होणारच आपल्या नाही, मित्रांची. मी पार्टीला तयार आहे ना, पण मी खाणार, मी काही घेणार नाही. नो स्मोकिंग, नो ड्रिंकिंग. मित्र नाराज होतील. हे बघ, मित्र आहेत ना, मग आपल्याला पण समजलं पाहिजे मित्रांनी. तर तुला मानायचं असेल तू मान, मला तर वाटतं नाही घ्यायचं. तटस्थ आहे. कधी व्यसन नाही केलंय, पण आपण त्यांच्यात परिवर्तन करूया, व्यवस्थापन. हे बोललास, अगदी छान, अगदी कनेक्ट बोललास. आपण एक करू शकतो की त्यांना आपण पटवून सांगू किंवा हे बरं नाही, चांगलं नाही, आपण हे करायला नको. कारण बघा, व्यसन आणि दिवाळीची वर्षामध्ये एक दिवस येते, वाढदिवसाचा एक दिवस. काय तुमचा माया सुवासिनी प्रिया कसा मित्र आहे तुमचा? बघितलं किती उत्तावेळ आहेत बघा पार्टी. नाही ना, आज तर मी त्याला नाराजच नाही करणार. ऐकणार, ऐकशील ना, सुनेगा ना भाई. हाँ भाई, कभी कभी क्या होता है अपनी मित्र मंडली में, ऐसा भी होता है कि मैं तुम्हारे साथ हूँ, भरोसा मत, ऐसा है अगर तो भी ये तो भाई है ना, कुछ तो ठीक बोल रहा है, इसका भी बात पर गौर करना चाहिए. ठीक है, मित्र मंडली हम एक पार्टी चाहते हैं तो पार्टी का बहुत रूप होता है, हमने अपना रूप तो इसको बता दिया. लेकिन देखो आप सब लोग मिलकर देखो, ये अकेले एकदम तना हुआ है, तो क्यों नहीं इसकी बात पर आ जाए. हाँ भाई, तू क्या बोल रहा था? मैं समझा नहीं यार थोड़ा. अरे तिवारी यार, तेरे को नहीं तो किसको समझाऊंगा यार. देखो क्या करना है. हाँ, मजे करेंगे. हाँ मजे करेंगे, बिल्कुल. पार्टी तो मैं बोलूंगा, पार्टी करेंगे, लेकिन पिएंगे नहीं, खाएंगे नहीं, स्मोकिंग नहीं करेंगे, बहुत खाएंगे, पार्टी करेंगे. अच्छा, खाकर पार्टी सब मिल के करेंगे, वो भी एंजॉय है. गाना गाएंगे, मस्ती करेंगे, मजा करेंगे. और हाँ, आपको बता दूं, अपने स्कूल का बच्चा था जिसके पिताजी गए साल को गुजर गए, जिनकी उम्र थी खाली 40 वर्ष. 40 वर्ष की उम्र में गुजर गई थी नशा के. आज वो 7वीं का बच्चा है, उसकी छोटी बहन है दूसरी में, और माँ अकेली. नशा ठीक नहीं होता, ऐसा मुझे लगता है. तो मैं आप सभी को रिक्वेस्ट करूंगा कि कोणीही दारू प्यायची नाही. ठीक है, तूने तो एकदम यार जोर का झटका धीरे से दे दिया. चलेगा, हम लोग आज बदल लेते हैं. हाँ, क्योंकि मित्र मंडली है और सबकी बात रखनी चाहिए. हाँ, तो क्या सब लोग राजी है? दूसरा दिल से बोलो. कुछ तो गड़बड़ है. नहीं, मैं सोच रहा था क्या अपने दोस्त का बर्थडे था, साल में एक दिन आते थे. आपसे सुनना है. बिल्कुल पक्का तैयार है? अभी तैयार, अभी सब लोग एक साथ, तो मैं भी एक साथ. बाद में भी नहीं ना? नहीं, बाद में भी नहीं था. पक्का पूरा यही चाहिए. तो
थोड़ा सा गाना गा लेते थे, इसी के बारे में हम लोग, हाँ, मेरे पीछे आप लोग गाएंगे, क्योंकि इसमें उसके परिणाम भी दिए हैं और सब कुछ दिया है। दबावाला बळी मी पडणार नाही, दबावाला बळी मी पडणार नाही, मित्र सांगेल तरी व्यसन करणार नाही, मित्र सांगेल तरी व्यसन करणार नाही, मित्र शपथ घाले जरी रे तुला, मित्र शपथ घाले जरी रे तुला, शांतपणे तू सांगशील त्याला, शांतपणे तू सांगशील, मित्राने मी करणार नाही, दबावाला बळी मी पडणार नाही, दबावाला बळी मी पडणार नाही, मित्र असशील जर तू माझा खरा, मित्र असशील जर माझा खरा, मार्गधर मित्रा तू चांगला भरा, मार्गधर मित्रा चांगला भरा, नशाही आता मी करणार नाही, नशाही आता मी करणार नाही, दबावाला बळी मी पडणार नाही, दबावाला बळी मी पडणार नाही, दबावाला बळी मी पडणार नाही, मित्र सांगेल तरी व्यसन करणार नाही, मित्र सांगेल तरी व्यसन करणार नाही, व्यसन करणार नाही, व्यसन करणार नाही, व्यसन करणार नाही. माझं ऐकल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि पूर्ण आयुष्य आपल्याला असंच कळायचं आहे, कारण आपण अजून शाळेत आहोत ना, त्यामुळे दबावाला बळी पडायचं नाही. आता बघूया, जर माझं एवढं ऐकलं तर त्याचे आपण परिणाम बघूया. दाखवा बरं परिणाम. जर नशा केलं तर काय होतं? Avoid smoking and says no to tobacco. Don't let tobacco destroy your start your destiny. बरोबर. याला सोडून मला सांगायला आवडेल की तंबाखू खाल्ल्याने होतो अल्सर. तंबाखू खाल्ल्याने होतो अल्सर. तंबाखू खाल्ल्याने होतो कॅन्सर. तंबाखू खाल्ल्याने होतो कॅन्सर. कशी तंबाखू नाही. कशी तंबाखू नाही. We not need food, not tobacco. You can see if you will smoke, see the diseases. You can see, you can read. This is eye diseases, brain, asthma, heart, and the main lung diseases, which is the main part of our body. So we will not smoke. Very good. खूप छान. याला जोडून आहे सिगरेट ओढल्याने होतो कॅन्सर. सिगरेट ओढल्याने होतो कॅन्सर. सांग सांग. ओढशील सिगरेट. ओढशील सिगरेट. ओढशील सिगरेट. Stop smoking. Stop smoking. Cancer. Risk of the cancer. Heart disease. Brain disease. Lung disease. LOD. Stop smoking. Stop smoking. Say no to drugs. Next. Save lungs, save hearts, save bones, save brain. 31 में World No Tobacco Day. नशा मुक्त समाज बनाए, खुशहाल जीवन अपनाए. क्या बात है. नका नशा करू, सुखी आरोग्याचा मार्ग जो नशे को हराएगा वही सच्चा वीर कहलाएगा.
नातं तोडायचं नाही, व्यसन करायचं नाही, पण दबावाला सुद्धा बळी पडायचं नाही. ऐसा नहीं हो, परदेश तो नहीं, राह दिखाओ. सर झालं सगळ्यांचं झालं नक्की. आता मला थोडस सांगायला आवडेल की मित्र आहेत ना शेवटी ते गाणं ऐकलीस, कविता ऐकली नसेल, ऐकली आहे. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याही करणार नाही कोणी, व्यसन सुद्धाही करणार नाही कोणी. मित्र असायला हवा आरशासारखा, मित्र असायला हवा आरशासारखा. म्हणून नशा करायची नाही. आणि शेवटचं सांगेल जातं आता कि खुदा ने कहा कि दोस्ती ना कर रिश्ते ना जोड़. खुदा ने कहा कि दोस्ती ना कर रिश्ते ना जोड़, तो दोस्ती की भीड़ में खो जाएगा. खुदा ने कहा दोस्ती ना कर रिश्ते ना जोड़, तो दोस्ती की भीड़ में खो जाएगा. मैंने कहा ए खुदा, मैंने कहा ए खुदा जरा नीचे तो आ, अरे मेरे सभी दोस्तों से रिश्तों से मिल तो सही. ए खुदा जरा नीचे तो आ, मेरे सभी दोस्तों से रिश्तों से मिल तो सही. तू ऊपर जाना भूल जाएगा, तू ऊपर जाना भूल जाएगा. थैंक यू वेरी मच.